शरद पवार दुष्काळाचा पाहणी दौरा करतायत। पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दुष्काळ पाहणी दौरा असणार आहे। सध्याची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। शरद पवार दुष्काळाचा पाहणी दौरा करतायत। पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दौरा सध्या सुरू आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, शरद पवार दुष्काळाचा पाहणी दौरा करतायत, कशा पद्धतीने सुरू आहे हा दौरा? काल शरद पवारांनी संपूर्ण दिवस बारामतीमध्ये घालवल्यानंतर आज सकाळी ते बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर परिसरामध्ये आहेत। दुष्काळग्रस्त हा सगळा भाग आहे। इथल्या वाल्ला या ठिकाणी आता शरद पवार इथल्या शेतकऱ्यांशी ग्रामस्थांशी संवाद साधतायत। या ठिकाणी एक छावणी, गुरांची छावणी उभारण्यात आलेली आहे। भारतीय जैन संघटनेच्या वतीनं जवळजवळ 500च्या वर गुरं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। या सगळ्या गोष्टींची माहिती आणि आढावा शरद पवार घेत आहेत आणि एकूणच दुष्काळ परिस्थितीवरती कशा पद्धतीनं मात करता येईल, आणखी काय लोकांना मदतीची अपेक्षा आहे, याबद्दल ते सगळं जाणून घेत आहेत, लोकांचं म्हणणं जाणून घेत आहेत। शरद पवारांनी याआधी देखील राज्यातल्या दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून पत्रव्यवहार केला होता। मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं होतं आणि आता लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा या दुष्काळाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची वेळ आलेली आहे। असं म्हणत असताना शरद पवार स्वतः इथे गावागावांमध्ये जाऊन या प्रश्नाचा आढावा घेत आहेत, लोकांशी बोलत आहेत। नक्कीच अरुण, या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्षच असेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर शरद पवार दुष्काळाचा पाहणी दौरा करतात। पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दौरा सुरू आहे। तिथल्या ग्रामस्थांशी ते सध्या बातचीत करतात आणि नेमक्या काय अडचणी आहेत हे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। आता शेतकऱ्यांची इच्छा साधारण जून एंड पर्यंत राहील असं इतर ठिकाणी